नमस्कार. आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. लातूर जिल्हा आणि परिसरातल्या वेगवेगळ्या विषयावर भाष्य करण्याचं काम भारत सत्ता नेहमीच करत असतं. असाच एक वेगळ्या विषयावर आम्ही आज बोलणार आहोत. माझ्यासोबत स्क्रीनमध्ये डॉक्टर अजय जाधव सर आहेत. डॉक्टर अजय जाधव सर यांची नुकतीच देशात महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे. शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या अंतर्गत चालणारं राजश्री शाहू महाविद्यालय सबंध देशाला माहीत आहे. लातूर पॅटर्न जो काही म्हणला जातो त्या पॅटर्नच्या निर्मितीमध्ये या महाविद्यालयाचं निर्विवाद असं योगदान राहिलेलं आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच त्यांची निवड झालेली आहे. अतिशय तरुण वयात त्यांची ही निवड झालेली आहे. एकूणच संस्था आगामी काळातलं संस्थेचं धोरण, शिक्षण क्षेत्रातील होत असणारे बदल, मध्यंतरी लातूर पॅटर्नबद्दलच्या चर्चा सगळ्या सुरू होत्या. या सगळ्या विषयावर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सर, स्वागत आहे आपलं भारत सत्तामध्ये. खूप खूप नमस्कार. जसं मी उल्लेख केला की शिवछत्रपती शिक्षण संस्था म्हणजे सबंध देशामध्ये प्रसिद्ध अशी शिक्षण संस्था आहे. मोठा इतिहास, परंपरा असणारी शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली आहे. सर्वप्रथम व्यक्तिगत माझ्यातर्फे आणि भारत सत्ता टीमतर्फे आपलं खूप खूप अभिनंदन. सर, मला प्रश्नाची सुरुवात इथून करायला आवडेल की तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात, डॉक्टर आहात, वेल नोन डॉक्टर आहात लातूरचे, आणि आत्ता या संस्थेची जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे. अतिशय कमी वयामध्ये आलेली आहे. तुमच्याकडे ते सगळं बॅकग्राऊंड आहे याबद्दल आम्हाला माहीतच आहे, परंतु ही सगळी नवीन जबाबदारी आणि हे चॅलेंजेस तुम्ही कसं पेलणार आहेत, कसं बघताय ह्या सगळ्या गोष्टींकडे? सर्वप्रथम मी भारत सत्ताचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आज माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी व मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांची टीम इथं आलेली आहे. खूप खूप धन्यवाद आपले. अगदी आपण योग्य प्रश्न विचारला आहे की आत्ताच काही दिवसापूर्वी शिवछत्रपती शिक्षण संस्थेच्या नवीन अध्यक्षाची निवड प्रक्रिया झाली आणि त्यामध्ये माझी निवड ही आमच्या कार्यकारी मंडळाने माझ्यावर ही मोठी जबाबदारी अध्यक्षपदाची सोपवलेली आहे. आणि आपण म्हणल्याप्रमाणे की आत्तापर्यंत आमच्या शिवछत्रपती शिक्षण संस्थेमध्ये गेली 50 वर्ष हे आमचे सर्वांचे आदरणीय संस्थापक ह्या संस्थेचे डॉक्टर गोपाळजी पाटील हे त्यांच्या निधनापर्यंत म्हणजे जवळपास 50 वर्षाचा कालावधी ते हे अध्यक्षपदी होते. मग ते असेपर्यंत आम्हाला कधी हा प्रश्नही नव्हता की दर 5 वर्षाला आमची निवड प्रक्रिया होत असे कार्यकारिणीच्या घटनेप्रमाणे, पण नेहमीच डॉक्टर साहेब हेच अध्यक्ष राहणार हेच आमचं सुरुवातीपासून धोरण ठरलेलं होतं. आणि अशी महान व्यक्ती ज्यांनी हा संस्थेची निर्मिती केली आणि एवढ्या 50 वर्ष ह्या संस्थेला एक निर्विवाद नेतृत्व दिलं, त्या माणसाच्या निधनानंतर त्यांच्या त्या जागेवर आज माझी नेमणूक होती ही खरंच माझ्यावर फार मोठी जबाबदारी, फार मोठा विश्वास. आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बिग शूज टू फिल इन. डॉक्टर साहेबांचं एक व्यक्तिमत्व असं होतं, एक कर्तृत्वान, म्हणजे असं म्हणता येईल की ते एक चौफेर ज्यांचा आवाका होता, एक व्यासंग एवढा मोठा होता की मग ते समाजकारण असो, ते राजकारण असो, किंवा त्यांनी जे स्वतः एक पेडियाट्रिशियन होते आपल्या लातूरचे, सर्वप्रथम ते बालरोग तज्ज्ञ होते, त्यांनी आपला ठसा प्रत्येक क्षेत्रामध्ये उठवलेला आहे. आणि आज त्या पदाची जबाबदारी माझ्याकडे येते. तर आपण म्हणल्याप्रमाणे की आज आमच्या कार्यकारी मंडळामध्ये बहुतांशी ही ज्येष्ठ मंडळी आहे आणि ही सगळी मंडळी आता 80 किंवा 90च्या घरात आहे. आणि अशा वेळेस माझंही मत असं सुरुवातीला होतं आणि मी ते कार्यकारी मंडळातही बैठकीच्या आधी व्यक्त केलं होतं की ज्येष्ठाची निवड व्हावी. पण आमच्या एकूण कार्यकारी मंडळाचं म्हणणं असं होतं की आता जर नेतृत्व द्यायचं असेल तर त्याला थोडासा कालावधी अधिक मिळायला पाहिजे. आणि एक कम्पॅरेटिव्हली तरुण, म्हणजे आता मी स्वतःला तरुण म्हणणार नाही कारण मी आता 60कडे आलेलो आहे, तर पण अशी व्यक्ती की जे जसं डॉक्टर साहेबांनी दीर्घकाळ ह्याला नेतृत्व दिलं शिवछत्रपती शिक्षण संस्थेला, तर तसं नेतृत्व द्यावं ह्या भावनेतून माझी निवड ही कार्यकारी मंडळाने आमच्या केलेली आहे. आणि मी त्यांचं आपल्या निमित्तानं कार्यकारी मंडळाचे व सर्व आमच्या सदस्यांचे, आमचे विशेष करून आमचे जे सेक्रेटरी आहेत डॉक्टर आपल्या श्री ठोंबरे सर, बी ठोंबरे,
ज्यांचं नाव कुणाला माहीत नाही असं व्यक्ती आपल्या भागात किंवा महाराष्ट्रात नाही आहे. कारण अत्यंत कर्तृत्वान असं व्यक्तिमत्व आणि जे आम्हाला सेक्रेटरी म्हणून लाभले हे खरं तर आमचं म्हणजे भाग्य आहे. अशी व्यक्ती ज्याचा म्हणजे कर्मयोगी म्हणायला पाहिजे, अशी व्यक्ती की ज्याचा अनुभव मोठा आहे, ज्याचं कार्य मोठं आहे, त्यांची आम्हाला सेक्रेटरी म्हणून फार मोठी मदत आज आमच्या संस्थेला होत होती. आणि त्यांचाही आग्रह मला होता की आपण योग्य आहात आणि आपणच ही जबाबदारी आता स्वीकारली पाहिजे. गेल्या 15 वर्षापासून मी सदस्य आहे, तसंच कार्यकारिणीवर आहे आणि तो अनुभव आणि ज्येष्ठांचं मार्गदर्शन हे मला वेळोवेळी मिळत राहणार आहे, मिळत आलेलं आहे. आणि मला वाटतं की त्या दृष्टीनं हे आज आणि मला हेच वाटतं की पद मोठं नाही, पण पदाची जी जबाबदारी आहे, जे कर्तव्य आहे ते फार मोठं आहे. आणि निश्चितच आपल्या सगळे हितचिंतक जे आहेत, जे आमचे सदस्य आहेत, जो आमचा सर्व स्टाफ आहे आमच्या विविध संस्थेच्या युनिटमधला, त्यांच्या सहकार्यातून मी निश्चितच ही जबाबदारी अत्यंत म्हणजे मी म्हणेल कष्टाने किंवा अत्यंत जबाबदारीने मी निभावेल ह्याबद्दल मला खात्री आहे. सर, जसं मी उल्लेख केला की सुरुवातीलाच आपण डॉक्टर आहात आणि आता इतक्या मोठ्या संस्थेची, इतकी मोठा वारसा परंपरा असणाऱ्या संस्थेची तुमच्याकडं अध्यक्षपदाची जबाबदारी आलेली आहे. तुलनेने तुम्ही म्हणालात की मी सगळ्यात तरुण आहे, तर हे आत्ता जे नवीन काही चॅलेंजेस सध्या येत आहेत, ह्या सगळ्या चॅलेंजेसकडे तुम्ही बघताय. 60-70 वर्षापूर्वीचं सगळं वेगळा विषय होता, आज काळ वेगळा बदलला आहे, नवीन संदर्भ येत आहेत, नवीन इश्यूज समोर येत आहेत. मग एवढा सगळं मोठा सेटअप चालवणं, युनिट चालवणं आणि तीच गुणवत्ता वगैरे मेंटेन करणं, सातत्य ठेवणं, ह्या सगळ्या आव्हानांकडे तुम्ही कसं बघताय किंवा काय तुम्हाला ते आव्हान वाटतायत आणि कशा पद्धतीने ते पेलायचं काय विजन आहे? नाही, निश्चितच हे एक मोठं चॅलेंज आमच्यासमोर आहे. आता नवीन कार्यकारी मंडळ ज्यावेळेस 4 महिन्यापूर्वी अस्तित्वात आलं, त्यानंतर आम्हा सगळ्यावरच ही फार मोठी जबाबदारी आहे. आणि विशेषतः आता माझी अध्यक्षपदाची निवड झाल्यामुळे माझ्यावर स्वतःवर पण ही मोठी जबाबदारी आहे. आणि थोडंसं ओझं पण आहे त्याचं, की नैतिकतेचं ओझं आहे. कारण ज्या नैतिकता, जी सेवाभाव हे आमच्या ज्येष्ठ मंडळींनी म्हणजे डॉक्टर साहेब गोपाळरावजी पाटील असतील, त्यांच्यासोबतच डॉक्टर PR देशमुख असतील, मुरलीधरराव शिंदे असतील, आता ही बरीचशी व्यक्ती आता नाही आहेत. तसंच तळेकर जे असतील, डॉक्टर गरड असतील आणि सर्वच मंडळींनी, त्याच्यानंतर प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर असतील, JM वाघमारे सर असतील, ह्यांनी ह्या आपल्या त्यागातून, आपल्या कष्टातून, आपल्या नीतिमत्तातून ही संस्था घडवलेली आहे. आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. आणि आपण म्हणता तसं आता नवनवीन चॅलेंजेस, कारण संस्था घडवताना वेगळे चॅलेंजेस असतात. जेव्हा संस्था एका गुणवत्तेचं जेव्हा शिखर गाठते, तेव्हा ते गुणवत्ता टिकवणे आणि नवीन जे शैक्षणिक बदल होत असतात, सामाजिक बदल होत असतात, त्या दृष्टीनं आपल्याला आपल्या संस्थेला सज्ज करणं हे फार मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. आणि मला वाटतं की आपण ह्या बदलत्या धोरणाला आणि कुठल्याही नवीन बदलाला आपण लवकरात लवकर स्वीकार केला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण आपली धोरणं आखली पाहिजेत. आता लवकरच आम्ही पुढच्या 5 वर्षात आपल्या संस्थेचं एक धोरण आम्ही आता व्हिजन डॉक्युमेंट आम्ही आपल्या माध्यमातून आम्ही जाहीर करणार आहोत काही दिवसातच. आणि त्यामध्ये आपल्याला पुढे काय करता येईल, अधिक आमचं जी संस्थेचं नाव झालं, आमची संस्था ही काही फार मोठी नाही आहे, त्या मानानं इतर संस्थांच्या मानानं आमची संस्था लहान आहे. आमचे एक महाविद्यालय, एक 2 ते 3 महाविद्यालय आहेत. राजश्री शाहू महाविद्यालय स्वायत्त जे सिनियर कॉलेज आहे, जे आपल्या मराठवाड्यातलं पहिलं स्वायत्त ॲटोनॉमस कॉलेज आहे. तसंच राजश्री शाहू ज्युनियर कॉलेज, याच्यामध्ये आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला किंवा देशाला ज्यांनी गुणवत्ता काय आहे हे ह्या कॉलेजनी आणि ह्यांनी एक दाखवून दिलेलं एक नवीन मापदंड आपण दिलेले आहेत. तसंच एक बायोटेक्नॉलॉजी कॉलेज आमचं आहे. आणि काही स्कूल्स आहेत, संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, जी आज आपल्या थोड्याच कालावधीमध्ये की ज्या युनिटने, ज्या संस्थेने सुद्धा खूप नावलौकिक कमवलेला आहे. तसंच जुने आमच्या यशवंत महाविद्यालय असेल, जिजामाता कन्या प्रशाला असेल, ज्ञानबा मोरे असेल, यशवंत प्राथमिक असेल, असे विविध उपक्रम आहेत. पण त्यामानानं आमची संस्था ही छोटी आहे, पण गुणवत्ता ही जे आमच्या
आमचं जे आमच्या सगळ्या जुन्या मंडळीचं एक ध्येय धोरण राहिलेलं आहे की परसूट फॉर एक्सलन्स हे आमचं ब्रीदवाक्य आहे. म्हणजे गुणवत्तेशी तडजोड कधीही केलेली नाही आहे. आणि हे गुणवत्ता जोपासत असताना ती गुणवत्ता वाढवणं हे एक म्हणजे त्याला असं म्हणता येईल की ते एक मोठा महायज्ञ होता. कारण ही साधी गोष्ट नाही आहे. हे कॉलेज ज्यावेळेस सुरू झालं हो, सातत्यानं हां सातत्यानं पहिले 10 वर्ष असं होतं की हे कॉलेज चालतं का नाही. पण त्यानंतर हे 10 वर्ष सतत जे आमच्या इथल्या संस्थाचालक असतील प्राध्यापक मंडळी असतील त्यांनी जो त्यागातून ज्यावेळेस की मुलं मिळत नव्हती महाविद्यालयाला ते स्वतःहून गावोगाव जायचे आणि मुलांना घेऊन यायचे. त्यांनी अगदी शून्यातून घडवलेलं आहे आणि तिथून हे 80च्या पुढे हे यश सातत्याने गेले 50 वर्ष टिकून आहे. तर ह्या मागे जर आपल्याला मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून की एक वेगळी परंपरा महाराष्ट्राला आपण दिलेली आहे की इथे शिक्षकांची निवड प्राध्यापकाची निवड ही फक्त आणि फक्त गुणवत्तेवरच होते. आपण कधीही कुणी आपला नातलग आहे, कुणी मित्र आहे, कुणी काही वशिला घेऊन आपल्याकडे येत असेल, ह्याला कुठेही आमच्या संस्थेमध्ये थारा नाही आहे. फक्त गुणवत्ता आणि गुणवत्ता ह्याच्या जोरावरच शिक्षकाची निवड होती. त्याची टेस्ट घेतली जाते, त्याचे डेमो क्लास विद्यार्थ्यांवर दिले जातात, विद्यार्थी त्यांची निवड करतात प्राथमिक आणि त्यातूनच आपण ही निवड प्राध्यापकाची करतो आणि त्याचमुळे ही गुणवत्ता आज टिकून आहे. सर, आत्ता तुम्ही नैतिकता हा शब्द वापरलात. मध्यंतरी लातूरच्या शैक्षणिक विश्वामध्ये म्हणा किंवा देशभरात ते प्रकरण गाजलं. काही अनैतिक मार्गाने लोकांनी बरेच प्रकार केलेले आहेत. नीटचे पेपर फोडण्यात आले, त्याचं लातूर परीक्षण समोर आलं. अनेक आपण ट्युशन चालकांची नावं आलीत, काही डॉक्टर मंडळींची पण नावं आलीत. मग आत्ता नैतिकतेचं पार नतभ्रष्ट होत असताना नैतिकतेच्या व्हॅल्यूज कसं टिकवायच्या आणि ह्या चॅलेंजकडे तुम्ही कसं बघताय? खरंच हे खूप दुर्दैवी आहे. ज्यावेळेस की 23 लाख विद्यार्थी ही नीटची एक्झाम देतात आणि त्याच्यामध्ये असे गैरप्रकार व्हावे त्यांच्या जीवनाशी खेळण्यासारखं आहे. कारण ते त्यांचे पालक हे गेले अनेक वर्ष ते ह्याच्यामध्ये मेहनत घेत असतात आणि अशा वेळेस अशी काही घटना घडणं आणि त्याच्यामध्ये लातूरचं नाव येणं हे खरंच म्हणजे माझ्यासारख्याला म्हणजे जे आपल्या लातूरविषयी आपण एवढं जागरूक असतो, एक लातूर पॅटर्न आपण निर्माण केलेला आहे आणि त्याला कुठंतरी एक डाग लागतो का काय असं एक चित्र निर्माण झालं ते खरंच दुर्दैवी आहे. पण ह्याच्या मागे आपण जर गेलो तर हा जो लातूर पॅटर्न आहे, हा लातूर पॅटर्न हा जो निर्माण केला आहे हा महाविद्यालयांनी निर्माण केलेला आहे. म्हणजे आज जे कोचिंग क्लासेसचं एक स्तोम सगळीकडे आहे आणि मला वाटतं की हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की लातूर पॅटर्न निर्माण करताना राजर्षी शाहू महाविद्यालयाने पुढाकार घेतला. पण एकटं शाहू महाविद्यालय नव्हतं, ह्याच्यामध्ये दयानंद महाविद्यालय सामील झालं. अहमदपूरचं जे महात्मा गांधी महाविद्यालय होतं त्या महाविद्यालयानं पण खूप चांगली कामगिरी ह्या आपल्या एकंदरीत गुणवत्तेमध्ये केली, ज्याच्यामध्ये मेडिकल इंजिनिअरिंगला आपले मुलं हे मॅक्झिमम महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्याचे जात होते. तसंच शालांत परीक्षेमध्ये पण आपला लातूर पॅटर्न निर्माण झाला, ज्याच्यामध्ये आपल्याला उल्लेख करावा लागेल की जे केशवराज आहे देशिकेंद्र महाविद्यालय असेल, केशवराज असेल, उदगीरचं लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय असेल, श्यामलाल असेल, अशा अनेक विद्यालय त्याच्यामध्ये त्यांनी ह्या निर्माण केलेला आहे. तर हा लातूर पॅटर्न एका दिवसात एका वर्षात निर्माण झालेला नाही आहे. गेले 50 वर्ष 5 दशकं ह्याच्यामध्ये सातत्यानं आपण निर्मिती केलेली आहे. पण पुढील काळात असं झालं की ज्यावेळेस परीक्षेचे स्वरूप बदलत गेलं की सुरुवातीला आपण बघत होतो की MBBS किंवा इंजिनिअरिंगचे ॲडमिशन हे 12वीच्या मार्क्सवर होत होते. तर त्यावेळेस कसं होतं की आपला स्टेटचा सिलेबस हा त्याच्यामध्ये होता, त्यामुळं आपली महाविद्यालय आपली जी काही सिलेबस स्टेटचा असल्यामुळं ही महाविद्यालय त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करत होती आणि एक निकोप स्पर्धा ह्या महाविद्यालयामध्ये नेहमी राहिलेली आहे, अत्यंत निकोप स्पर्धा. आणि नंतरच्या काळात काय झालं की 90च्या घरामध्ये CET आली. CET आली, त्याचे काही नवीन चॅलेंजेस आले, कारण ती 12वीच्या मार्कवर न होता ती एक पात्रता परीक्षा आली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अडॉप्ट करणं हे बऱ्याचशा महाविद्यालय त्याच्यामध्ये थोडेसे कमी पडले. आणि कालांतराने आता आपण गेल्या 10 वर्षात बघतोय की नीटची एक्झाम आली. ही नॅशनल स्तरावरची एकमेव एक्झाम आहे
जे की मेडिकलला आणि जेई जे इंजिनिअरिंगसाठी हे एकमेव एक्झाम आहे की जिथून इंजिनिअरिंगचे ॲडमिशन्स आपल्याला नॅशनल लेवलवर होतात. ह्याच्या मागे एकच धोरण होतं शासनाचं. धोरण त्यांचा विचार चांगला होता की मुलांना आधी वेगवेगळ्या पात्रता परीक्षा द्यावं लागायच्या. अक्षरशः मेडिकलच्या मुलांना तर 10 ते 15 पात्रता परीक्षा घ्याव्या लागायच्या. डीम युनिव्हर्सिटीच्या वेगळ्या, प्रायव्हेट मेडिकलची वेगळी, गव्हर्नमेंट मेडिकलची वेगळी, सेंट्रलची वेगळी. आणि हे कुठंतरी मुलावर अन्याय होता. म्हणून शासनाने, केंद्र शासनाने हा चांगला विचार केला आणि त्यांनी हे केलं की एकच परीक्षा असावी आणि ज्याच्यामध्ये युनिफॉर्मिटी राहील, म्हणून ही नीट आणली. पण नीट आणत असताना काही गोष्टीकडे म्हणजे मी म्हणत नाही दुर्लक्ष झालं, पण त्याच्यातनं काही गोष्टी ह्या राहून गेल्या. कारण आपण तिथे एकच सिलेबस ठेवला NCERT, CBSE, आणि आपले जे स्टेटमध्ये महाविद्यालय होते ते सगळे हे आपल्या स्टेट बोर्डाचे सिलेबस घेत होते. आणि हे अडॅप्टेबिलिटी ही नंतर महाविद्यालयांना जमली नाही. आमच्यासारखे फार कमी महाविद्यालय आहेत की ज्यांनी ह्याला अडॅप्ट केलं आणि ह्याच्यासाठी आम्ही वेगळी यंत्रणा तयार केली. कारण ह्याच्यासाठी वेगळा प्राध्यापक वर्ग लागतो, पण आपल्याकडे तो ट्रेन नाही आहे. जे आपल्याकडे जे प्राध्यापक आहेत ते स्टेट बोर्डाचे आहेत, पण ह्याच्यासाठी जो प्राध्यापक वर्ग लागतो आणि तो महाराष्ट्रातच नाही आहे, आपल्याला बाकीच्या देशामधल्या राज्यातनं जसं की आंध्र असेल, कर्नाटक असेल, तामिळनाडू असेल, राजस्थान असेल की जिथं हे आधीपासूनच ते लोक CBSE आणि नीटमध्ये पारंगत होती. तर तिथून आपण त्या प्राध्यापकांना आणावं लागलं. आणि अशा वेळेस काय झालं की कोचिंग क्लासेसचं महत्त्व वाढलं. आम्ही किती, आमच्याकडे दरवर्षी 25,000 ते 30,000 विद्यार्थ्यांचे ॲप्लिकेशन असतात, पण आम्ही किती विद्यार्थ्याला घेऊ शकतो? 1500-1600 मर्यादा आहेत. आणि त्याच्या नंतरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी काय करायचं? लाखो विद्यार्थी महाराष्ट्रात नाहीत, अशी महाविद्यालय नाहीतच की जे हे नीटची किंवा JEEची तयारी करून घेतील. सगळे कोचिंग क्लासेस आहेत. आणि ह्या कोचिंग क्लासेसमध्ये दुर्दैवाने हे निकोप स्पर्धा न राहता पुढे हे अगदी आपण जे म्हणतो ना कट थ्रोट कॉम्पिटिशन ह्यांच्यामध्ये निर्माण झाली. आणि मग त्यामध्ये काही अनैतिकता दुर्दैवाने आली. आणि मला वाटतं की त्याच्यात लातूरला दोष देणं हे बरोबर नाही आहे. हे आज आपण बघतोय की सगळीकडेच ह्या स्कॅममध्ये लोक इन्व्हॉल्व झाले. मग पुण्यातील असतील किंवा राज्याच्या बाहेर असतील, राजस्थान असतील, बिहार असेल. पण एक लातूर पॅटर्नचं एक वलय होतं, त्यामुळं लातूर पॅटर्नकडे थोडासा एक म्हणजे दृष्टिकोन लोकांचा बघण्याचा थोडा होतो काय, असं जे एक चित्र निर्माण झालं. पण मी आपल्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की लातूर पॅटर्न हा महाविद्यालयांचा पॅटर्न आहे आणि हा कधीही लातूर पॅटर्न हा मागे पडणार नाही. आता नीटची परत नीट झालेली आहे आणि त्याचे ज्यावेळेस निकाल येतील त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की लातूरचे विद्यार्थ्यांची जी गुणवत्ता आहे ती अगदी 100% म्हणजे सोनं आहे. आणि ते तुम्हाला हे दिसून येईल या निकालातून की आपलं हे गुणवत्ता कायम राहणार आहे, कायम राहील. एवढं मी आपल्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना, सर्व तुमच्या व्ह्यूअर्सना सांगू इच्छितो. सर, थोडा मुलाखत लांबली आहे, शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो. मध्यंतरी संस्थेमधला वाद माध्यमांसमोर वगैरे आला होता. आणि म्हणजे आत्ता भविष्यात तो वाद होणार नाही आणि तो का घडला होता ह्याच्याबद्दल थोडं काय सांगता येईल? कारण तुम्ही आज सगळ्यात जबाबदार व्यक्ती आहेत. बाहेर आम्ही अनेक रूमवरच ऐकत असतो आणि तुमच्याकडनं स्पष्टीकरण आलं तर ते जास्त योग्य राहील. खरं आहे. म्हणजे खूपच दुर्दैवीमध्ये काही वर्षापूर्वी काही एक वादन आमच्या संस्थेत पण झालं, जे की कधीच घडलं नाही. काय असतं माहिती का की एक जुनी पिढी आणि नवीन पिढी, ज्यावेळेस जुनी पिढी जाऊन नवीन पिढी येते तर एक ट्रान्झिशनचा काळ असतो. आणि ह्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये ज्या नैतिकता किंवा जी भावना जी होती जुन्या पिढीमध्ये की ते सर्वस्वी आपण झोकून देऊन ही संस्था उभा केली. आणि ज्यावेळेस नवीन पिढी येते तर त्याच्यामध्ये कुठेतरी विश्वासार्हता ही कमी होते. आणि मग आमची जुनी पिढीची जी आता व्यक्ती होत्या त्या अगदी 90च्या घरात होत्या, तर त्यांचे लिमिटेशन्स आता त्यांच्या कामाचे आले होते. आणि त्याचा मी म्हणत नाही की त्याचा गैरफायदा घेतला असेल किंवा काय, पण एक कशा रीतीनं संस्थेमध्ये आत्तापर्यंत जे घडलं नाही की त्याच्यामध्ये एक फूट पाडता येईल ह्याची काही संस्थेच्या बाहेरील व्यक्ती
मी नाव घेऊ इच्छित नाही, पण त्या म्हणजे जे संस्थेचे सभासदही नाही आहेत, पण त्या व्यक्तींनी हे कुठंतरी या संस्थेमध्ये फूट पाडून आपली पोळी भाजता येईल का ह्याचा एक त्यांनी प्रयत्न केला. पण वेळीच आम्हाला ते लक्षात आलं आणि ज्यावेळेस आमची नवीन कार्यकारिणी निवडताना आम्ही हे बघितलं की जुने आणि नव्यांचा मिळून एक चांगला संगम आपण करूयात. आणि हे कुठंतरी एक कटुता आली होती, जे विश्वासार्हता कमी होते का काय असं वाटत होतं. त्याला आम्ही हे ज्यावेळेस नवीन आमचं कार्यकारी मंडळ आलं तर त्याच्यामध्ये आम्ही हे सगळे प्रश्न आम्ही सोडवले आणि परत एकदा डॉक्टरांच्याच नेतृत्वाखाली आम्ही हे कार्यकारी, आमचे अध्यक्ष डॉक्टर होते, मी त्याच्यात माझ्यावर उपाध्यक्षाची जबाबदारी आली, ठोंबरे सरांसारख्या व्यक्तीवर सेक्रेटरी पद आलं आणि अनिरुद्ध जाधव सर असतील, आमचे पी आर देशमुख असतील, ह्यांनी सुरुवातीला सांगितलं होते की आता आम्ही आमच्या वयोमानानुसार आम्ही निवृत्त होणार आणि ही जबाबदारी आता नवीन पिढी देणार. तर मला वाटतं की आता इथून पुढे हे जे काही वादंग आहे ते निश्चितच आता संपलेलं आहे आणि इथून पुढे आम्ही एक दिलानी जोमानी आम्ही परत एकदा शिवछत्रपती संस्थेचा नावलौकिक जो आहे तो टिकवू आणि परत वाढवत नेऊ याबद्दल मी आपल्याला खात्री देतो. सर धन्यवाद. भारत सत्ताला आपण वेळ दिलात आणि मनसोक्त सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. हे होते डॉक्टर अजय जाधव सर. यांच्यासोबत आम्ही यांच्या सगळ्या प्रवासाबद्दल, यांच्या चॅलेंजेसबद्दल, नवीन जबाबदारीबद्दल चर्चा केली. संस्थेतल्या वादाबद्दल पण मला वाटतं पहिल्यांदाच एका जबाबदार व्यक्तीनं भाष्य केलेलं आहे. अगदी स्पष्टपणे त्यांनी त्याचं मत त्याविषयी पण मांडलेलं आहे आणि आगामी काळात लातूर पॅटर्न परत एकदा 52 कशी सोनं आहे हे सिद्ध होईल हा आशावाद त्यांनी या निमित्ताने व्यक्त केलेला आहे. भारत सत्ता वेगवेगळे विषय आपल्या भागातले मांडायचा नेहमी प्रयत्न करत असतं. भारत सत्ताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.